सो हेलो एवरीवन गाइस, वेलकम टू दी पार्ट 2 व्हिडिओ ऑफ हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट सिरीज। जसं आपण पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तुमचे कॉलेजचे चॉईस कोड काय असतात, तुमचा नॉर्मल सीटचा चॉईस कोड कसा असतो, तुमचा TFWच्या सीटचा चॉईस कोड कसा असतो, पूर्ण मी तुम्हाला चॉईस कोडबद्दल एक्सप्लेन केलं होतं। जर तुम्ही अजून ती पार्ट 1ची व्हिडिओ नसेल बघितली तर पार्ट 1ची व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, कारण की पार्ट 1च्या व्हिडिओवरच ही पार्ट 2ची व्हिडिओ बेस्ट असणार आहे। आता ह्या पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲक्च्युअल कॉलेजची लिस्ट दाखवणार आहे। मी ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 कॉलेजची लिस्ट दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये पहिली कॉलेजची लिस्ट असेल की तुम्हाला कॉलेजला प्रेफरन्स देऊन कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे, दुसरी कॉलेजची लिस्ट असेल की तुम्हाला ब्रांचला प्रेफरन्स देऊन कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे, आणि तिसरी कॉलेज लिस्ट असेल की स्पेशली तुम्हाला TFWसाठी कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे। जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की TFWसाठी तुम्हाला थोडी वेगळी कॉलेजची लिस्ट बनवावी लागणार आहे, तर ते मी तुम्हाला ॲक्च्युअल कॉलेजची लिस्ट दाखवणार आहे। ते मी पूर्ण एक्झाम्पल सकट आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की नक्की कशी तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची आहे। तर आजची व्हिडिओ ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे। आणि अजून एक अपडेट जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी तुम्हाला पार्ट 2 आणि पार्ट 3ची पण व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे, तर त्यामुळे पार्ट 3च्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगणार होतो तर तेच सगळं मी तुम्हाला आजच्या पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे। तर त्यामुळे पार्ट 2ची व्हिडिओ ही लास्ट व्हिडिओ असेल ह्या सिरीजची, आणि ह्या व्हिडिओमध्ये पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 3चे पण टॉपिक्स कव्हर करणार आहोत। सो त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या। तर चला ह्या व्हिडिओला आपण सुरू करूया। तर सगळ्यात पहिले आपल्याकडे कंडिशन काय आहे, सगळ्यात पहिले एक्झाम्पल काय आहे, कॉलेज प्रेफरन्स लिस्टचं। आता कॉलेज प्रेफरन्स लिस्ट म्हणजे काय, सो जर तुम्हाला कॉलेजला प्रेफरन्स देऊन कॉलेजला प्रायोरिटी देऊन जर तुम्हाला लिस्ट बनवायची असेल तर हे तुम्ही कसं बनवू शकता, तर ते आपण ह्याकडे बघणार आहोत। ही खास करून त्या मुलांची कंडिशन असते ज्यांना एका बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असतं। त्यांना फरक नाही पडत की त्यांना कुठली ब्रांच मिळते, ह्याच्याने त्यांना फरक नाही पडत, बट त्यांना एका बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असतं। तर ती मुलं कॉलेज लिस्ट कशी बनवू शकतात तर ते आपण ह्याकडे बघणार आहोत। आता ह्या इकडे आपण काही कंडिशन्स घेतलेले आहेत, जसे की ह्या कॅन्डिडेटला किती पर्सेंटेज आहेत, त्याला 91.54% आहेत। त्याचा प्रेफरन्स काय आहे, एनी ब्रांच, त्याला कुठलीही ब्रांच चालेल, त्याला CS, IT, AIML, AIDS, ENTC, ह्याच्यापैकी कुठलीही ब्रांच चालेल, बट ह्याला प्रायोरिटी कॉलेजला द्यायची आहे, त्याला एका बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे। आणि हे कॉलेज कुठे लोकेटेड असलं पाहिजे, तर ह्याला पुण्यामधलं कॉलेज पाहिजे। तर ह्याने लिस्ट कशी बनवली आहे, ह्याने सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला COEPचं CS हे कॉलेज ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर ह्याने दुसऱ्या प्रेफरन्सला COEPचं ENTC हे कॉलेज ठेवलं। आता बरीच मुलं काय बोलतील की दादा ह्याला माहिती नाही आहे का की ह्याला 91%वर हे COEP कॉलेज नाही मिळणार, तर त्याला माहिती आहे की त्याला 91%वर COEP कॉलेज नाही मिळणार, आणि म्हणूनच त्यांनी हे कॉलेज सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला ठेवलं आहे। आणि ते का ठेवलं आहे, कारण की ऑटो फ्रीज अवॉइड करण्यासाठी। तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की ऑटो फ्रीज म्हणजे काय असतं, की जर तुम्हाला तुमच्या कॉलेज लिस्टमधलं अलॉटमेंटच्या वेळेस जर पहिल्याच प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली लॉक्ड होऊन जातं, म्हणजे ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं। म्हणजे कंपल्सरीली तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं। तुम्ही पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत जर तुम्हाला पहिल्याच प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर। जर तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज झालं तर तुम्ही पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत। आणि तेच अवॉइड करण्यासाठी ह्यांनी काय आयडिया केली, त्यांनी सगळ्यात पहिले COEPचं कॉलेज ठेवलं। त्याला माहिती आहे की त्याच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग त्याला COEPचं कॉलेज नाही मिळणार, तर त्यामुळेच त्यांनी पहिल्या प्रेफरन्सला ठेवलं, कारण की जर त्याला पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज नाही मिळालं तर ऑब्व्हियसली त्याचं ते कॉलेज ऑटो फ्रीज नाही होणार। तर त्यामुळे त्यांनी हे कॉलेज पहिल्या प्रेफरन्सला ठेवलेलं आहे। आणि हे मी तुम्हाला पण रेकमेंड करेन की तुम्हाला कितीही पर्सेंटेज असले तरी पण तुम्हाला सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला COEP किंवा VGTI हे कॉलेज तुम्हाला ठेवायचं आहे। आता बरीच मुलं बोलतील की दादा नाही, मला 50% आहेत, मला 20% आहेत, मी COEPचं कॉलेज का ठेवू, मला ते कॉलेज मिळणारच नाही। तर ते कॉलेज तुम्हाला मिळणार नाही आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय की ते कॉलेज तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सवर ठेवायचं आहे, त्यामुळे तुमचं ऑटो फ्रीज होणार नाही। आणि जर चुकून तुमचं ऑटो फ्रीज झालं तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत। सो ते ऑटो फ्रीज अवॉइड करण्यासाठीच मी हे तुम्हाला टिप देतोय की तुम्हाला सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला COEP किंवा VGTI हे तुम्हाला कॉलेज ठेवायचं। आता ह्याच्यानंतर त्यांनी ब्रांचेस ॲड केलेले आहेत, तर ते आपण इथे बघूया। ह्याने त्याच्यानंतर कुठलं कॉलेज ॲड केलेलं आहे, त्यांनी PICD हे कॉलेज ॲड केलेलं आहे। त्यांनी PICDमध्ये पहिले CS ब्रांचला अप्लाय केलं आहे, त्याच्यानंतर IT ब्रांचला अप्लाय केलं आहे, त्याच्यानंतर AIDS, त्याच्यानंतर ENTC। म्हणजे यांनी काय केलं की त्यांनी PICD हे कॉलेज ॲड केलं। PICD त्यांनी सगळ्यात पहिले CS ॲड केलं। त्यांनी काय ट्राय केलं की चला बघू PICDमध्ये मला CS मिळते का, जर मला CS नाही मिळालं तर मी IT ब्रांचसाठी ट्राय करेन, जर मला IT पण नाही मिळालं तर मी AIDSसाठी ट्राय करेन, आणि जर मला AIDS पण नाही मिळालं तर मी ENTC ब्रांचसाठी ट्राय करेन। जर या एवढ्या ब्रांचेसपैकी जर मला कुठलीही ब्रांच नाही मिळाली तर मी पुढच्या कॉलेजसाठी ट्राय करेन। तर ह्या पद्धतीने हे कॉलेज लिस्ट त्यांनी बनवलेली आहे। तुम्ही ते बघू शकता, ह्यांनी प्रत्येक कॉलेजचे त्यांनी टेक ब्रांचेस ॲड केलेले आहेत। VITमध्ये पण त्यांनी CS, IT, CSE, AIML, CSE, AIDS, परत ENTC, तर हे कॉलेजेस त्यांनी ॲड केलेले आहेत।
सो जर तुम्हाला तुमचे कॉलेजेस तुमची प्रायोरिटी असेल, तुम्हाला फरक नाही पडत की तुम्हाला कुठली ब्रांच मिळाली कुठलं काय, तर ह्याच्याने तुम्हाला फरक नसेल पडत, तर तुम्ही ह्या पद्धतीने कॉलेज लिस्ट बनवू शकता. म्हणजे तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकेल. कुठलीही ब्रांच मिळाली तरी तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळू शकेल. तर ह्या पद्धतीने तुम्ही ही कॉलेज लिस्ट बनवू शकता. आता बघा ते अलॉटमेंट सिस्टीम कशी चेक करेल बघा. अलॉटमेंट सिस्टीम चेक करेल की त्याला पहिल्या प्रेफरन्सचा कॉलेज मिळते का, तर नाही मिळत आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रेफरन्स चेक करेल, दुसरा प्रेफरन्स मिळतोय का, तर नाही मिळत आहे. तिसरा प्रेफरन्स मिळतोय का, तर नाही मिळत आहे. असं सगळं प्रेफरन्स वाईज प्रत्येक कॉलेजची प्रत्येक ब्रांच चेक करत जाईल की ह्याला PCCBमध्ये CS ब्रांच मिळते का, तर नाही मिळत आहे. IT ब्रांच मिळते का, तर नाही मिळत आहे. CSE AIML मिळते का, तर नाही मिळत आहे. ENTC मिळते का, तर नाही मिळत आहे. तर ह्याचं प्रत्येक कॉलेजचं ते अलॉटमेंट सिस्टीम चेक करत जाईल. त्याच्यानंतर जर एखाद्या कॉलेज त्याला मिळत असेल, फॉर एक्झाम्पल ह्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग जर त्याला DY पाटील आकुर्डीमध्ये ENTC ही ब्रांच मिळत असेल, तर ती ब्रांच त्याला अलॉट केली जाईल. तर अलॉटमेंट सिस्टीम हे सगळं चेक करत जातं. हे वरपासून ते खालपर्यंत म्हणजे टॉपमध्ये जे कॉलेजेस ॲड केले तर वरपासून ते खालपर्यंत सगळे कॉलेजेस चेक करत जातं. प्रत्येक ब्रांच चेक करत जाते आणि जे पण तुम्हाला कॉलेज अलॉट होत असेल, ज्या पण कॉलेजमध्ये कुठलीही ब्रांच तुम्हाला मिळत असेल, तर त्या ब्रांचमध्ये तुमची अलॉटमेंट केली जाते. आता जसं की ह्याच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग ह्याला DY पाटील आकुर्डी हे कॉलेज मिळते, तर हे कॉलेज त्याला अलॉट केलं जाईल. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ही कॉलेजची लिस्ट बनवायची. आता जर तुम्ही पूर्ण लिस्ट बघितलीत तर ह्यांनी काय केलं, ह्या कॅन्डिडेटनी काय केलं, त्याच्या पूर्ण पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये त्यांनी ही कॉलेजेसची लिस्ट बनवलेली आहे. तुम्ही ते बघू शकता. त्यांनी 99 पर्सेंटाईलपासून ते 85 पर्सेंटाईलपर्यंत कोणते कोणते कॉलेजेस आहेत, तर ह्या सगळ्या कॉलेजची त्यांनी लिस्ट बनवलेली आहे. मग त्यांना ह्यांनी असं का केलं, त्याला माहिती आहे की त्याला 91 पर्सेंटाईलला हे कॉलेज इथपर्यंत मिळू शकेल. मग त्यांनी 85 पर्सेंटाईलपर्यंत लिस्ट का बनवली. सो एक तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला हे काही माहिती नसतं की कुठल्या कॉलेजचा कट ऑफ हाय जाईल, कुठल्या कॉलेजचा कट ऑफ लो जाईल. आज जर एका कॉलेजचा कट ऑफ 91 असेल, तर उद्या त्या कॉलेजचा कट ऑफ हा 93 किंवा 94 हा होऊ शकतो. ह्याची आपण काही गॅरंटी नाही देऊ शकत. सो फॉर दी सेफ साईड तुमच्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते आणि तेच ह्या कॅन्डिडेटने हे केलेलं आहे. ह्याच्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये त्यांनी ही कॉलेजची लिस्ट अपलोड केलेली आहे. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 50 पर्सेंटाईल असतील, तर तुम्ही 60 पर्सेंटाईलपासून ते 40 पर्सेंटाईलपर्यंत ह्या रेंजमध्ये जे पण काही कॉलेजेस येत असतील त्या कॉलेजची तुम्हाला लिस्ट त्या तिकडे अपलोड करायची आहे. बट एक लक्षात घ्या की सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला मी तुम्हाला काय सांगितलं, सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला तुम्हाला COEP किंवा VGT हे कॉलेजेस तुम्हाला ठेवायचं आहे. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स वाईज लिस्ट कशी बनवायची आहे. तुम्ही ही लिस्ट इकडे एक्झाम्पल म्हणून बघू शकता. ही लिस्ट तुम्ही पूर्णपणे एक्झॅक्ट कॉपी नका करू, तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंगच तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. की तुम्ही एक्झाम्पल म्हणून इकडे मी तुम्हाला लिस्ट इकडे दाखवत आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरी कंडिशन आहे, ती आहे टेक ब्रांच प्रेफरन्सेस. आता टेक ब्रांच प्रेफरन्सेस म्हणजे काय, आता ही त्या मुलांची कंडिशन असते ज्या मुलांना कॉलेजला तर प्रायोरिटी द्यायची आहे, त्यांना एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे. ते ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत, बट त्यांना ENTC पर्यंत ब्रांच नको आहे, त्यांना ENTCला लास्ट प्रायोरिटी द्यायची आहे. तर त्या मुलांनी कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे, ती मुलं कशी कॉलेज लिस्ट बनवू शकतात, तर ते आपण ह्याकडे एक्झाम्पल म्हणून बघणार आहोत. आपल्याकडे काय कंडिशन आहे की ह्या मुलांना 93.7 पर्सेंटाईल आहेत. ह्याचे प्रेफरन्सेस हे असे ब्रांचेस आहेत आणि त्याला ENTCला लास्ट प्रायोरिटी द्यायची आहे. सगळ्यात पहिली प्रायोरिटी ह्याला कॉलेजेस आहेत, ते ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत, बट ENTC त्याला लास्ट प्रायोरिटी. त्याला चांगलं कॉलेज पाहिजे आणि लोकेशन पुणे पाहिजे. आता ती मुलं कॉलेज लिस्ट कशी बनवू शकतात ते इकडे बघा. ह्या कॅन्डिडेटने कशी कॉलेज लिस्ट बनवली आहे, ह्याने सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सचा COEPचं कॉलेज ठेवलेलं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, COEP हे तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सचा कॉलेज ठेवायचं आहे, कारण तुम्हाला ऑटो फ्रीज अवॉइड करण्यासाठी. तर त्यामुळे COEP किंवा VGT हे तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सला ठेवायचंच आहे. कितीही पर्सेंटाईल असले तरी आपल्याला पहिल्या प्रेफरन्सला COEP किंवा VGT हेच कॉलेज आपले असले पाहिजेत. त्याच्यानंतर हे COEP नंतर कुठलं कॉलेज ठेवलेलं आहे दुसऱ्या प्रेफरन्सला, तर PICDमध्ये ह्यांनी CS ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर PICDमध्ये ITला अप्लाय केलेलं आहे आणि PICDमध्ये ह्यांनी AIDSला अप्लाय केलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. ह्याच्यामध्ये ह्यांनी फक्त CS, IT आणि AIDS ह्या ब्रांचेसला अप्लाय केलं आहे, ह्यांनी ENTCला अप्लाय नाही केलं आहे. आणि ही लिस्ट आहे ना, ही कंडिशन नंबर 1 सारखीच आहे. बट कंडिशन नंबर 1च्या कॅन्डिडेटनी कशी लिस्ट बनवली होती, तर तुम्ही ते बघू शकता. ह्या कॅन्डिडेटनी प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रांचला ह्यांनी अप्लाय केलं होतं. CS, IT, AIDS, ENTC ह्यांनी ENTCला पण अप्लाय केलं होतं. बट ह्या कॅन्डिडेटनी ENTCला अप्लाय नाही केलं आहे. ENTCची ब्रांच ह्यांनी शेवटच्या प्रायोरिटीवर ठेवली आहे. तुम्ही जर खाली लिस्ट स्क्रोल करून बघितली तर ह्यांनी सगळ्यात शेवटच्या प्रायोरिटीला ह्यांनी ENTCची ब्रांच ठेवलेली आहे. का, तर ह्यांनी प्रत्येक कॉलेजमध्ये आधी CS, IT, AIML ह्या ब्रांचेससाठी ह्यांनी ट्राय केलं की कुठल्या कॉलेजमध्ये त्याला CS किंवा IT ही ब्रांच मिळेल. आणि जर कुठल्याच कॉलेजमध्ये CS, IT, AIML ही ब्रांच नाही मिळाली तर त्याला कुठल्यातरी कॉलेजमध्ये ENTC ब्रांच मिळेल. तर त्या हिशोबाने त्यांनी ही कॉलेज लिस्ट बनवली आहे. सो आता अलॉटमेंट सिस्टीम कशी चेक करेल की ह्याला किती पर्सेंटाईल आहेत, 93.7 पर्सेंटाईल. आता जस्ट मी तुम्हाला पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग सांगतोय, ॲक्च्युअल रँकच्या अकॉर्डिंग असतं, बट मी एक तुम्हाला पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग सांगतोय. आता अलॉटमेंट सिस्टीम कशी चेक करेल की ह्याला पहिल्या प्रेफरन्सचा कॉलेज मिळते का, तर नाही मिळत आहे.
नंतर दुसरा प्रेफरन्स चेक करेल, दुसरा प्रेफरन्स मिळतोय का तर नाही मिळत आहे, तिसरा चेक करेल, असं चेक करत करत पूर्ण खाली प्रेफरन्स लिस्ट चेक करत जाईल, पूर्ण वरपासून ते खालपर्यंत असं चेक करत जातं. तर त्यामुळे तुम्हाला प्रायोरिटी नीट सेट करावी लागते. पहिल्या प्रायोरिटीला चांगलं कॉलेज ठेवावं लागतं आणि खाली खाली येत तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे असतात. सो अशी तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची आहे. तुम्ही ते बघू शकता, हे प्रत्येक कॉलेजमध्ये यांनी CS, IT, AIDSला अप्लाय केलेलं आहे. आता अलॉटमेंट सिस्टीम चेक करत येईल आणि ह्याच्यामध्ये ह्याला कुठल्या कॉलेज मिळते ह्याला चेक करेल. ह्याला मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे मिळते का तर हे मिळते. ह्या कॉलेजमध्ये कुठली ब्रांच मिळते तर IT ब्रांच मिळते, तर त्या कॉलेजमध्ये त्याची सीट अलॉट केली जाईल. तर असं ते अलॉटमेंट सिस्टीम चेक करत जाईल की ह्याला कुठल्या तरी कॉलेजमध्ये CS, IT किंवा AIDS हे कॉलेज मिळते का, ही ब्रांच मिळते का. आता जर ह्याला कमी पर्सेंटेज असते आणि ह्याला कुठल्याच कॉलेजमध्ये कुठली CS किंवा IT ब्रांच नसती मिळत तर ही अलॉटमेंट सिस्टीम अजून खालपर्यंत चेक करत गेली असती. जर ह्याला कुठल्याच कॉलेजमध्ये नसेल मिळत तर ENTC ब्रांच चेक केलं असतं आणि जर ENTC ब्रांचमध्ये मिळत असेल तर त्याला ती ब्रांच अलॉट केली असते. तर त्या हिशोबाने ह्यांनी कॉलेज लिस्ट बनवली आहे की जर त्याला CS, IT किंवा कुठलेही AIDS त्याला कॉलेज नाही मिळालं, ते ब्रांच नाही मिळाले तर लास्ट प्रायोरिटीला त्यांनी ENTC ही ब्रांच ठेवलेली आहे. आणि ह्यांनी बघा ह्यांनी त्या पर्सनलच्या रेंजमध्ये कॉलेज लिस्ट बनवली आहे. म्हणजे जर कुठल्या कॉलेजचा कट ऑफ जरा वर खाली झाला, जरा जास्त झाला किंवा कमी झाला तर ते कॉलेज त्याला मिळू शकेल. जर AISSMSचा जर कट ऑफ जर कमी झाला असता तर ते कॉलेज त्याला मिळालं असतं, बट त्या कॉलेजचा कट ऑफ कमी नाही झाला आहे. बट मराठवाडा मित्रमंडळ ते कॉलेज त्याला मिळतं आहे, त्या कॉलेजमध्ये त्याला IT ब्रांच मिळते तर ते कॉलेज त्याला अलॉट केलं गेलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची आहे. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की जर तुम्हाला टेक ब्रांचला प्रेफरन्स द्यायची असेल आणि तुम्हाला कॉलेज पण प्रायोरिटी पाहिजे, बट तुम्हाला टेक ब्रांचला पण प्रायोरिटी द्यायची आहे, तुम्हाला ENTCला शेवटची प्रायोरिटी द्यायची आहे, तर तुम्ही कॉलेज लिस्ट कशी बनवू शकता. आता मग पुढची कंडिशन बघूया की ब्रांच प्रेफरन्स वाईज कॉलेज लिस्ट कशी बनवायची. आता हे त्या मुलांची कंडिशन असते ज्या मुलांना फक्त एक CS ब्रांचेस पाहिजे असते. ती मुलं कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला रेडी आहेत, म्हणजे त्यांना कुठलंही कॉलेज मिळालं तरी पण चालेल, बट त्यांना CSS ब्रांच मिळाली पाहिजे. तर ती मुलं कॉलेज लिस्ट कशी बनवू शकतात तर ते मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतो. तर बघा ह्या इकडे ह्या मुलाला किती पर्सेंटेज आहेत, 92% आहेत. आणि जसे मी तुम्हाला सांगितलं की ह्या मुलाची कंडिशन काय आहे की ह्याला सगळ्या कॉलेजेसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा CSला अप्लाय करायचं आहे. जर त्याला कुठल्याही कॉलेजमध्ये CS नाही मिळालं तर तो ITसाठी अप्लाय करेल आणि असंच तो प्रत्येक ब्रांचसाठी तो अप्लाय करत जाईल. आता हे तुम्हाला पूर्ण खाली एक्झाम्पलमध्ये कळेलच की त्यांनी कशी कॉलेज लिस्ट बनवली आहे. आणि ह्या कुठले कॉलेजेस पाहिजेत, लोकेशन पुणे, ह्याला पुण्यामधलेच कॉलेजेस पाहिजेत. तर ह्यांनी कॉलेज लिस्ट कशी बनवली आहे तर ते तुम्ही इथे बघा. ह्यांनी सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला ह्यांनी COEPचा कॉलेज ठेवलं आहे, ह्यांनी COEPची CS ब्रांच ठेवली आहे. ह्यांनी दुसऱ्या प्रेफरन्सला PICTची CS ब्रांच ठेवली आहे. ह्यांनी तिसऱ्या प्रेफरन्सला ह्यांनी VIDची CS ब्रांच ठेवली आहे. आणि परत चौथ्या प्रेफरन्सला PCCUची CS ब्रांच ठेवली आहे. म्हणजे ह्यांनी काय केलं, ह्यांनी प्रत्येक कॉलेजमध्ये ह्यांनी CSला सगळ्यात पहिले अप्लाय करून घेतलं. एकदा ह्यांनी सगळ्या कॉलेजमध्ये CSला अप्लाय केलं, त्याच्यानंतर ह्यांनी सगळ्या कॉलेजमध्ये त्यांनी ITला अप्लाय केलं. ह्यांनी ITला अप्लाय केल्यानंतर ह्यांनी सगळ्या कॉलेजेसमध्ये CSE AIMLला अप्लाय केलं, त्याच्यानंतर AIDSला अप्लाय केलं आणि नंतर शेवटला त्यांनी ENTCला अप्लाय केलं. ह्यांनी काय केलं की ह्यांनी प्रत्येक कॉलेजमध्ये ह्यांनी पर्टिक्युलर त्यांनी ब्रांच आधी अप्लाय करून घेतली. जर ती ब्रांच त्याला नाही मिळाली त्याच्यानंतर परत त्या प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांनी दुसरी ब्रांच अप्लाय केली. आता ह्याला कॉलेज अलॉटमेंटच्या वेळी ह्याची लिस्ट कशी चेक होईल तर बघा, अलॉटमेंटच्या वेळीची लिस्ट कशी चेक केली जाईल. ह्यांनी सगळ्यात पहिले कुठलं कॉलेज ठेवलं आहे, COEP कॉलेज ठेवलं आहे. COEPची CS ब्रांच मिळते का तर नाही मिळत. त्याच्यानंतर पुण्याचं PICT कॉलेज मिळते का ह्याला तर नाही मिळत, त्याला CS ब्रांच नाही मिळत आहे. त्याच्यानंतर VIT कॉलेज मिळते का, CS ब्रांच मिळते का तर नाही मिळत. असे कॉलेज अलॉटमेंटच्या वेळी प्रत्येक कॉलेज हे चेक केलं जाईल. त्याच्यानंतर जे पण त्याला कॉलेज मिळत असेल, ज्या पण कॉलेजमध्ये त्याला CS मिळत असेल, फॉर एक्झाम्पल जर ह्याला JSPM जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ह्या कॉलेजमध्ये जर ह्याला CS ब्रांच मिळत असेल तर ते कॉलेज त्याला अलॉट केलं जाईल. तर अशी तुमची लिस्ट ही चेक केली जाईल. बट एक तुम्ही लक्षात घ्या की अशी लिस्ट बनवणं ना हे जरासं चुकीचं आहे. कारण की बघा जर तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये जर फॉर एक्झाम्पल बघा ह्याला 92% आहेत आणि 92%वर ह्याला GH रायसोनी हे कॉलेज मिळू शकत होतं. GS रायसोनीमध्ये ह्याला IT ही ब्रांच मिळाली असते, बट ह्यांनी काय केलं, त्याने IT ब्रांच टाकलीच नाही. ह्याने GH रायसोनी CS त्याच्यानंतर त्याने परत दुसरं कॉलेज टाकलं, त्याच्यामध्ये CSला अप्लाय केलं. त्याच्यानंतर खाली तिसरं कॉलेज टाकलं, त्याच्यामध्ये त्याने CSला अप्लाय केलं. त्यामुळे त्याला GH रायसोनीमध्ये कॉलेज मिळालंच नाही, त्याला अलॉटमेंट झालीच नाही, त्याला JSPMच्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाली. सो त्याच्यामुळे तुम्ही अशी लिस्ट नका बनवू. तुम्ही थोडेसे टेक ब्रांचेस जरा कॉम्प्रोमाइज करा. जसं मी तुम्हाला आधी लिस्ट दाखवली कंडिशन नंबर 2 मध्ये, या टाईपची तुम्ही लिस्ट बनवू शकता. प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्ही CS, IT, AIDS, AIMLला तुम्ही अप्लाय करा. जर त्या ब्रांचपैकी जर तुम्हाला कुठल्या कॉलेज नसेल मिळत त्याच्यानंतर तुम्ही दुसरा कॉलेज ट्राय करा. तर ह्या प्रकारे तुम्ही लिस्ट बनवू शकता. बट मोस्ट प्रोबेबली
ही लिस्ट अशी बनवणं जरा तुम्ही अवॉइड करा. बट जर तुमची कंडिशन अशीच असेल की नाही मला काही झालं तरी मला CS मिळालं पाहिजे, मी दुसऱ्या ब्रांचकडे बघणारच नाही, मला CS पाहिजे, तर तुम्ही अशी लिस्ट बनवू शकता. बट ह्याच्यामध्ये काय होईल की जर तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील तर तुम्हाला एका लोअर कॉलेजमध्ये CSची ब्रांच अलॉट होईल. मग त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन काहीच फायदा नाही, कारण की ते लोअर कॉलेज असेल, त्या कॉलेजमध्ये धड प्लेसमेंट नसेल. तुम्हाला CS मिळालं तरी तुम्हाला प्लेसमेंट नाही मिळणार चांगली, कारण की ते कॉलेज एकदम लोअर कॉलेज आहे. सो त्यामुळे अशी लिस्ट बनवणं थोडंसं अवॉइड करा. आता पण पुढची कंडिशन बघूया. पुढची कंडिशन आहे TFWS. आता जर तुम्ही TFWSला पण अप्लाय केलं असेल तर तुम्हाला TFWSसाठी कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की TFWSसाठी थोडीशी तुम्हाला वेगळी कॉलेजची लिस्ट बनवावी लागते. आता ती लिस्ट तुम्हाला कशी बनवायची आहे तर ते तुम्ही ते लक्ष देऊ नये का. आता बघा बऱ्याच मुलांचे प्रश्न काय असतात की दादा मी एका कॅटेगरीमधून बिलॉंग करतो, फॉर एक्झाम्पल मी OBC कॅटेगरीमध्ये, आणि मला एखाद्या कॉलेजमध्ये मी TFWS सीटसाठी अप्लाय केलं. बट आता TFWSचा कट ऑफ जास्त असतो. जर मला त्या कॉलेजमध्ये TFWSची सीट नाही मिळाली तर मला त्याच कॉलेजमध्ये कॅटेगरीची सीट मिळेल का, तर हो तुम्हाला कॅटेगरीची सीट मिळेल. त्यासाठी तुम्हाला अशी कॉलेजची लिस्ट बनवावी लागेल. आता ह्या मुलांनी कॉलेजची लिस्ट कशी बनवली आहे ते बघा. ह्याने सगळ्यात पहिले काय केलं आहे, VGTAच्या CS ब्रांचला त्यांनी अप्लाय केलं आहे आणि दुसऱ्या प्रेफरन्सला पण VGTAच्या CS ब्रांचला अप्लाय केलं आहे. दादा असं का, ह्याने दोनदा CS ब्रांचला अप्लाय काय केलं, कारण की ह्याने TFWSला अप्लाय केलं होतं. सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला ह्यांनी TFWSच्या सीटला अप्लाय केलं आहे. जसं मी तुम्हाला चॉईस कोडच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर शेवटला T असं आलं, 1T असं आलं तर तुम्हाला समजून जायचं आहे की तुम्ही TFWSच्या सीटला अप्लाय केलं. तर ह्या कॅन्डिडेटने काय केलं, सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला ह्याने TFWSच्या सीटला अप्लाय केलं आणि दुसऱ्या प्रेफरन्सला त्याच कॉलेजमध्ये सेम ब्रांचमध्ये त्यांनी नॉर्मल सीटला अप्लाय केलं. त्याच्यानंतर ह्यांनी पुढच्या ब्रांचला अप्लाय केलं, त्याच कॉलेजमध्ये ह्यांनी IT ब्रांचला TFWSच्या सीटमधून अप्लाय केलं आणि त्याच कॉलेजमध्ये त्याच ब्रांचमध्ये ह्यांनी नॉर्मल सीटमधून अप्लाय केलं. ह्यांनी काय केलं, प्रत्येक ब्रांचमध्ये हा TFWS नॉर्मल ह्या सीटमधून तो अप्लाय करत गेला. आता अलॉटमेंटच्या वेळी त्याची ही लिस्ट कशी चेक केली जाईल तर ते बघा. आता अलॉटमेंट सिस्टीम काय चेक करेल की ह्यांनी सगळ्यात पहिल्या प्रेफरन्सला कुठला कॉलेज ठेवलं आहे, तर ह्यांनी VGTA कॉलेज ठेवलं आहे आणि VGTA कॉलेजच्या ह्यांनी CS ब्रांच ठेवली आहे. त्यासोबत ह्यांनी TFWची सीट ठेवली आहे, बट ह्याला TFWची सीट नाही मिळते, मग ती सीट त्याला नाही अलॉट होणार. त्याच्यानंतर दुसरा प्रेफरन्स चेक करेल, ह्यांनी VGTS कॉलेज ठेवलं आहे, त्यांनी CSS ब्रांच ठेवली आहे, बट आता ह्यांनी नॉर्मल सीटसाठी अप्लाय केलं आहे, ह्यांनी कॅटेगरीच्या सीटमधनं अप्लाय केलं आहे, मग ती त्याला सीट मिळते का, तर नाही मिळते, तर नॉर्मल सीट पण नाही मिळते. त्याच्यानंतर दुसरी ब्रांच चेक करेल की यांनी IT ब्रांचसाठी TFWSला अप्लाय केलं आहे VGTA कॉलेजमध्ये, तर ती ब्रांच त्याला मिळते का, तर नाही मिळत आहे. मग त्याला IT ब्रांचमध्ये नॉर्मल सीट मिळते का VGTA कॉलेजमध्ये, तर नाही मिळत आहे, तर हे त्याला ब्रांचेस नाही मिळत आहेत. मग ते खाली चेक करेल. आता खाली त्यांनी काय ठेवलेलं आहे, त्यांनी VGTA कॉलेजची EXTC ब्रांच ठेवली आहे. आता त्याला EXTC ब्रांच ही TFWS सीटमध्ये जर मिळत असेल तर त्याला ती सीट अलॉट केली जाईल. म्हणजे जर एखाद्या मुलाला जर VGTA कॉलेजमध्ये EXTC ब्रांच मिळत असेल प्लस त्यासोबत त्याला TFWची सीट मिळत असेल तर ती सीट त्याला अलॉट केली जाईल. बट जर त्याला TFWची सीट नसेल मिळत तर ती सीट त्याला अलॉट नाही होणार आणि त्याच्यानंतर ते खालचा प्रेफरन्स चेक करेल. आता त्यांनी खालच्या प्रेफरन्सला कुठलं कॉलेज ठेवलं आहे, तर परत VGTA कॉलेजेस ठेवलं आहे आणि VGTAची EXTC ब्रांच ठेवली. बट आता त्यांनी पुढच्या प्रेफरन्समध्ये त्यांनी नॉर्मल सीटसाठी अप्लाय केलं आहे. वरती त्यांनी TFWसाठी अप्लाय केलं होतं, जी त्याला सीट अप्लाय नाही झाली. बट आता त्यांनी खाली सेम कॉलेजमध्ये सेम ब्रांचसाठी अप्लाय केलं आहे, बट आता त्यांनी नॉर्मल सीटसाठी अप्लाय केलेलं आहे. आता जर त्याला ती नॉर्मल सीट मिळत असेल तर ते कॉलेज त्याला अलॉट केले जाईल. म्हणजे एक तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कळलेली असेल. जर तुम्हाला TFWची सीट मिळत असेल तर ती सीट तुम्हाला अलॉट केली जाईल. बट जर तुम्हाला TFWची सीट नसेल मिळत तर खालचा प्रेफरन्स चेक करेल आणि जर खालच्या प्रेफरन्समध्ये जर तुम्ही सेम कॉलेज सेम ब्रांच तुम्ही ठेवलेली असेल बट त्यावेळी तुम्ही नॉर्मल सीटसाठी अप्लाय केलेला असेल तर ती तुम्हाला नॉर्मल सीट, म्हणजे जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तर ती तुम्हाला कॅटेगरीची सीट ही तुम्हाला अलॉट होईल. तर ही तुम्हाला स्ट्रॅटेजी समजलेली असेल. बघा ही कॉलेज लिस्ट कशी बनवली आहे. ह्यांनी काय केलं आहे, प्रत्येक ब्रांचला ह्यांनी दोनदा ठेवलेलं आहे. सगळ्यात पहिले ह्यांनी TFWSला अप्लाय केलं आहे आणि नंतर सेम कॉलेजमध्ये सेम ब्रांचमध्ये ह्यांनी नॉर्मल सीटमधून अप्लाय केलं आहे. त्याच्यानंतर सेम कॉलेजमध्ये दुसरी ब्रांच त्यांनी ठेवली आहे, सगळ्यात पहिलं TFWSला, त्याच्यानंतर सेम ब्रांचमध्ये ह्यांनी नॉर्मल सीटला ठेवलं आहे. परत पुढची ब्रांच TFWS, त्याच्यानंतर नॉर्मल. आता TFWS नॉर्मल अशी तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की तुम्हाला TFWची कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे. जर तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करताना बघितलं असेल तर तुम्हाला समोर T असं बघायला मिळेल. तुम्ही फिल्टरमध्ये जर TFWS जर तुम्ही ऑल सिलेक्ट केलेलं असेल तर तुम्हाला इथे प्रत्येक कॉलेजचा तुम्हाला दोनदा नाव बघायला मिळेल.
जे मी माझ्या ऑप्शन फॉर्मच्या व्हिडिओमध्ये पण कव्हर केलेले आहे, ते तुम्ही व्हिडिओ चेकआउट करू शकता. तुम्हाला कसं दिलेलं असेल, प्रत्येक कॉलेजचा चॉईस कोड दिलेला असेल, शेवटला टी दिलेला असेल, परत सेम कॉलेजचा चॉईस कोड तुम्हाला नॉर्मल सेट कोड दिलेला असेल, म्हणजे 0 दिलेला असेल. म्हणजे तुम्ही त्याच्यावरनं बघू शकता की तुम्ही कुठल्या कॉलेजच्या TFWSला अप्लाय केलं आहे आणि कुठल्या कॉलेजच्या तुम्ही नॉर्मल सेटला अप्लाय केलेलं आहे. तर तुम्हाला चॉईस कोड बघणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही चॉईस कोडचे व्हिडिओ नसेल बघितले तर ती तुम्ही नक्की चेकआउट करा. त्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की नक्की चॉईस कोड तुम्हाला कसा ओळखायचा असतो. आता ही कंडिशन कोणासाठी होती, तर त्या मुलांसाठी होती ज्या मुलांना जर TFWची सीट नाही मिळाली तर त्यांना नॉर्मल सीट मिळाली पाहिजे. तर त्या मुलांसाठी ही कंडिशन होती. आता भरपूर मुलं कशी असतात की त्या मुलांना फक्त TFWची सीट पाहिजे, म्हणजे त्यांना TFWSलाच अप्लाय करायचं असतं. आता ही मुलं ती असतात जी मुलं जास्त फीज अफोर्ड नाही करू शकत, त्यांना काही करून त्यांना TFWSचंच कॉलेज मिळालं पाहिजे, म्हणजे TFWची सीट मिळाली पाहिजे. त्यांना फरक नाही पडत की त्यांना कुठलं कॉलेज मिळतं आहे, कुठली ब्रांच मिळते आहे, त्यांना हे फरक नाही पडत. बट त्यांना कसंही करून TFWSमधूनच नंबर लागला पाहिजे. तर त्या मुलांनी कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे तर ते तुम्ही ते बघू शकता. या इकडे ह्या कॅन्डिडेटनी कॉलेजची लिस्ट कशी बनवली आहे, ह्यांनी सगळ्यात पहिले प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक ब्रांचला ह्याने TFWसाठी अप्लाय करून घेत आहे. एकदा त्यांनी TFWसाठी अप्लाय केलं, त्याच्यानंतर ह्यांनी नॉर्मल सीटसाठी अप्लाय केलं. म्हणजे अलॉटमेंटच्या वेळी ह्याची कॉलेजची लिस्ट कशी चेक केली जाईल, सगळ्यात पहिले ह्याला VGTIचं CS कॉलेज TFWSमध्ये मिळतं आहे का, तर नाही मिळत आहे. त्याच्यानंतर VGTIमध्ये IT ब्रांच ही TFWSमध्ये मिळते का, तर नाही मिळत आहे. हे असं चेक केलं जाईल. जर त्याला कुठलं कॉलेज एखादी ब्रांच जर TFWSमध्ये मिळत असेल तर ती ब्रांच त्याला अलॉट केली जाईल. बट जर त्याला कुठलंही कॉलेज TFWSमध्ये मिळत नसेल तर त्याच्यानंतर प्रत्येक कॉलेज हे नॉर्मल सीटमध्ये त्याला मिळते का, तर हे सगळं चेक केलं जाईल. म्हणजे आधी प्रत्येक कॉलेजची TFWची सीट त्याला मिळते की नाही हे बघितलं जाईल. जर कुठल्याही कॉलेजमध्ये TFWची सीट नसेल मिळत तर त्या प्रत्येक कॉलेजमध्ये नॉर्मल सीट त्याला मिळते का, तर हे चेक केलं जाईल. सो तुम्ही ह्या प्रकारे तुमची कॉलेज लिस्ट बनवू शकता. म्हणजे जर तुमची अशी कंडिशन असेल की मला काही करून मला TFWची सीट पाहिजे, मी जास्त फीज अफोर्ड नाही करू शकत, सो त्यामुळे मला TFWची सीट पाहिजे, मी ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला रेडी आहे, मी कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला रेडी आहे, बट मला TFWची सीट पाहिजे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही अशी कॉलेजची लिस्ट इथे बनवू शकता. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल की तुम्हाला TFWची कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, थोडीशी वेगळी पद्धत आहे. ही पद्धत तुम्हाला समजलेली असेल. जर ह्या रिगार्डिंग तुम्हाला काही पण डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक कॉलेजची लिस्ट एक्झाम्पल म्हणून दाखवली, हे सगळी तुम्हाला समजलेली असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही समजेल की जे मी तुम्हाला सांगतोय हे सगळं तुम्हाला समजतं आहे. सो गाइस, आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, जर तुम्हाला ती व्हिडिओ चेकआउट करायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.